नमस्कार, मी शनाया. तुम्ही सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या बातम्या या 4-5 दिवसांमध्ये आतापर्यंत खूप ऐकल्या असतीलच. त्यासोबतच तुम्ही ही म्हण देखील ऐकली आहे का? जैसी करणी वैसी भरणी. ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे सातारा जिल्हा परिषद निवडणूक. ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी शिवसेना फुटली, सत्ता बदलली आणि राजकीय समीकरणं एका रात्रीत बदलली. त्याच प्रकारचा धक्का आता शिंदे गटाला साताऱ्यात बसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण केलाय. ही निवडणूक फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही, तर ही थेट शिंदे गट, भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील ताकदीची चाचणी ठरल्याचं चित्र आता स्पष्टपणे पाहायला मिळते. ज्या पद्धतीने काही वर्षापूर्वी सत्तेसाठी राजकीय खेळी झाल्या, त्याच प्रकारची करणी आता भरणी म्हणून शिंदेसमोर परत आली आहे का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे चित्र दिसलं नाही. शिंदे गटाला साथ मिळेल असं वाटत असतानाच भाजपने शेवटच्या क्षणी वेगळी चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सातारा हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्हा मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यात इथं कायमच चुरस पाहायला मिळाली. पण यावेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जे घडलं त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय. कारण गेले काही दिवस राज्यभर चर्चेत असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत शुक्रवारी भाजपने धक्कादायक विजय मिळवलाय. भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर भाजपचे राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीषा फडतरे आणि अशोक पाटील यांचा पराभव केलाय. हा निकाल मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानला जातोय. तर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंह राजे हे पुन्हा एकदा मुख्य सूत्रधार ठरले आहेत. या बातम्या सध्या चालतायत. निवडणुकीवेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी 2 सदस्य फुटलेत. तसेच मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही सदस्यांना पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्याबद्दल ताब्यात घेतल्याने त्यांनाही मतदान करता आलं नाही. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांची पोलिसांसोबत मोठी झटापट झाली. यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत देखील झाली. तसेच अनेक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांमधील फूट आणि 2 सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या एकत्रित सदस्यांकडे स्पष्ट बहुमत असताना देखील त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलंय. सातारा जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक 28 जागा मिळाल्या, तरी देखील बहुमताच्या 33 संख्येपासून हा पक्ष देखील दूर राहिला होता. याशिवाय महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस 20, शिवसेना शिंदे गट 15, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1, अपक्ष 1 आणि काँग्रेस 1 असं पक्षीय बलाबल राहिलं. निकालानंतर महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना या 3 पक्षांच्या वतीने अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत भाजपला दूर ठेवण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यासाठी या दोन्ही पक्षांनी आपले आणि पाठिंबा देणारे सर्व सदस्य हे आज्ञास्थळी हलवले होते. दुसरीकडे भाजपकडून देखील अध्यक्षपदावर दावा करण्यात येत होता. दरम्यान जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. स्वतः अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, सातारचे पोलीस उपाधीक्षक राजीव नवले यांच्यासह अनेक अधिकारी आणि पोलिसांनी जिल्हा परिषद इमारतीला वेढा घातला होता. या तणावाच्या वातावरणातच सुरुवातीसच भाजप त्यांना पाठिंबा देणारे सदस्य सभागृहात आले. पाठोपाठ राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य एकत्रितपणे मतदानासाठी आले. यावेळी ते येतच असताना राष्ट्रवादीचे 2 सदस्य अनिल देसाई आणि संतोष मांडवे यांना अपहरणाच्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलं. या दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामुळे या सदस्यांना प्रत्यक्ष मतदान करता आलं नाही. दरम्यान या सदस्यांना पोलीस ताब्यात घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सदस्य या नेत्यांची पोलिसांसोबत मोठी झटापट देखील झाली. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही काळ चकमक उडत अभूतपूर्व असा गोंधळ त्यावेळी उडाला. या झटापटीमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील जखम झाली. तसेच अनेक कार्यकर्त्यांसह पोलिसांना देखील याचा फटका बसला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या एकत्रित 37 पैकी 2 सदस्य हे पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांची सदस्य संख्या ही 35 वर घसरली होती. यातच प्रत्यक्ष मतदानावेळी या दोन्ही पक्षांची मिळून 5 मते फुटली.
यामुळे भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रिया शिंदे आणि राजू भोसले यांना प्रत्येकी 33 तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीषा फडतरे आणि अशोक पाटील यांना 30 मतं मिळाली. 3 मतांच्या फरकाने भाजपने सातारा जिल्हा परिषदेवर अखेर आपली सत्ता स्थापन केली. हा निकाल मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्यासाठी धक्कादायक मानला जातो. दरम्यान आज विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आपली कैफियत मांडताना शंभूराज देसाई अत्यंत आक्रमक झाले आणि ते म्हणाले की निवडणुकीच्या वेळी 100 पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. एका मंत्र्याला अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? संबंधित पोलीस अधीक्षक एसपी हे एका जिल्ह्याचे अधिकारी म्हणून नव्हे तर कोणाच्या तरी घरचे घरघडी असल्यासारखे वागत होते, असा आरोप तुषार दोषींवर शंभूराज देसाई यांनी केलेला आहे आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं असं देखील त्यांनी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आम्ही सुरक्षित आहोत की नाही असा संतप्त सवाल करत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. पण अनेक जण या घटनेकडे मागच्या राजकीय घडामोडींशी जोडून पाहत आहेत. 20 जून 2022 रोजी मध्यरात्रीनंतर 21 जूनला म्हणजे शिवसेना फुटली, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड करत आपल्या समर्थक आमदारांसह सुरत त्यानंतर गुवाहाटीला धाव घेतली. या फुटीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे 2 भाग झाले, ज्यामुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेना फुटली, सत्ता बदलली, आमदार खासदारांनी बाजू बदलली. तेव्हा ज्या पद्धतीने राजकीय डावपेच खेळले गेले त्याच पद्धतीचा अनुभव आता शिंदे गटाला येतोय का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. कारण ज्या साताऱ्यात शिंदे गट मजबूत होईल असं वाटत होतं तिथंच आता त्यांना धक्का बसल्याची चर्चा आहे. भाजपने घेतलेली भूमिका हे केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित आहे की त्यामागे मोठा राजकीय संदेश आहे, यावर देखील आता चर्चा सुरू झाली आहे. काही राजकीय जाणकारांच्या मते भाजप प्रत्येक ठिकाणी स्वतःची ताकद वाढवण्याच्या भूमिकेत आहे आणि त्यासाठी मित्र पक्षांना देखील कधी कधी कठोर निर्णयांचा सामना करावा लागू शकतो. तर दुसरीकडे काहींचं म्हणणं असं आहे की ही घटना म्हणजे शिंदे गटासाठी इशारा आहे की राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, समीकरणे वेळेनुसार बदलत असतात. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेली ही घटना आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकींसाठी एक संकेत मानली जाते. कारण स्थानिक पातळीवर जर मित्रपक्ष एकत्र राहिले नाहीत तर पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये वेगवेगळी चित्र देखील पाहायला मिळू शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की साताऱ्यात जे घडलं ते अपवाद होतं का, की पुढच्या काळात राज्यभर अशीच राजकीय उलटापालट पाहायला मिळणार आहे? शिंदे गट, भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील संबंध पुन्हा नव्याने ठरणार का? आणि साताऱ्यातून सुरू झालेला हा राजकीय ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.